नमस्कार, शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपल्या किचनमध्ये नारळी पौर्णिमा तसेच रक्षाबंधन स्पेशल असा नारळी भात पाहणार आहोत। इथे पाहू शकता अतिशय मोकळा सुळसुळीत सुगंधी हा नारळी भात अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होतो। त्यासाठी इथे मी बासमती पुलाव घेतलेला आहे 1 वाटी। तर इथे कोणती 1 वाटी घ्या, ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले त्याच वाटीने सर्व साहित्य घ्यायचे आहे। तर हा तांदूळ आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यातील सर्व पाणी काढून घेण्यासाठी मी चाळणीमध्ये ठेवलेला आहे। तर तोपर्यंत आपण इथे कुकरमध्ये हा भात बनवणार आहोत। तर 2 चमचे तूप घेऊन तूप गरम झाल्यानंतर 3 वेलची फोडून तसेच 3 लवंग व काळे मिरीचे 4 दाणे घेतलेले आहे। तसेच काजू व बदाम घेणे, तेही छान सोनेरी रंगावर आपल्याला इथे परतून घ्यायचे आहे। छान काजू व बदामाला सोनेरी रंग आल्यानंतर लगेच धुतलेला तांदूळ ह्यामध्ये टाकून हलक्या हाताने परतायचा आहे, जेणेकरून आपले भाताचे शीत तुटणार नाही। तर तांदूळ छान परतल्यानंतर ह्यामध्ये ओले खोबरे खवलेले घेतलेले आहेत 1 वाटी। तर इथे तुम्ही 1 वाटीच्या ऐवजी अर्धी वाटी जरी ओले खोबरे घेतले तरी चालेल। तेही छान आपल्याला ह्या तांदळाबरोबर परतून घ्यायचे आहे। तरी ते सर्व साहित्याचे प्रमाण जरी दिलेले असेल तरी तुमच्या आवडीनुसार चवीनुसार कमी जास्त करू शकता, पण इथे जेवढे तांदूळ घेतलेले आहेत त्यानुसार आपल्याला पाणी घ्यायचे आहे। तर इथे ओला नारळ व तांदूळ छान परतल्यानंतर 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे। तर इथे गूळ छान चिरून घ्या किंवा किसून घ्या, जेणेकरून तो छान एकसारखा मिक्स केला जाईल व छान विरघळलाही जाईल। तर इथे तुम्ही गुळाच्या ऐवजी साखरही वापरू शकता आणि इथे तुम्हाला नारळी भात किती गोड पाहिजे त्यानुसार तुम्ही गूळ किंवा साखरेचे प्रमाण कमी जास्तही करू शकता। तर इथे 1 वाटी तांदूळ घेतलेले होते म्हणून मी 2 वाटी गरम पाणी मिक्स केलेले आहे। तेही छान मिक्स करून झाल्यानंतर मीठ टाकायचे आहे चवीनुसार, तेही छान मिक्स करून घेणे। तर आपल्या चॅनलवर ओल्या नारळाच्या रेसिपी बऱ्याच अपलोड झालेल्या आहेत, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की चेक करा। तर मीठ छान मिक्स करून झाल्यानंतर इथे मी थोडेसे जायफळ किसून घेत आहे। तर इथे आपण फोडणीमध्ये वेलची व लवंग वापरलेली आहे, त्याचा फ्लेवर ह्या भाताला तर लागतोच, त्यामुळे तुम्ही जायफळ नाही वापरले तरी चालेल। तसेच केशर टाकलेले आहे चिमूटभर, जेणेकरून आपल्या नारळी भाताला छान रंग येईल। तसा आपण हा पिवळा गूळ वापरलेला आहे, त्यानेही आपल्या नारळी भाताला छान रंग येतो। तर कुकरचे झाकण लावून गॅसची फ्लेम आपल्याला अतिशय कमी करून 2 शिट्ट्या काढायच्या आहेत आणि कुकरची पूर्ण वाफ संपल्यानंतरच हा कुकर खोलणे। तर इथे पाहू शकता आपला मोकळा सुळसुळीत असा सुगंधी नारळी भात तयार आहे। अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये झटपट हा नारळी भात तयार होतो। नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका। तर इथे पाहू शकता अतिशय सुंदर असा आपला नारळी भात तयार आहे। तर तुम्हा सर्वांना नारळी पौर्णिमेच्या व रक्षाबंधनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटते मला कमेंट करून सांगा। पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सोप्या रेसिपीसोबत, तोपर्यंत थँक्यू।